नसरापुर की उस दर्दनाक घटना ने अब पूरे महाराष्ट्र को झकझोर कर रख दिया है और सोलापुर में गुस्सा अब खुलकर सड़कों पर दिखाई दे रहा है। जिस मासूम ने दरिंदगी का शिकार होकर अपनी जान गंवाई, आज उसी सोलापुर की बेटी को शहरवासियों ने नम आंखों से श्रद्धांजलि दी। लेकिन इस शोक के साथ साथ इंसाफ की मांग भी उतनी ही तेज हो गई। बीजेपी की सांसद डॉक्टर ज्योति वाघमारे ने साफ कहा कि इस जघन्य अपराध के आरोपी को जल्द से जल्द फांसी दी जानी चाहिए। उन्होंने दावा किया कि राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुद पीड़ित परिवार के संपर्क में हैं और न्याय दिलाने का भरोसा दिया गया है। सोलापुर की बेटी के लिए अब आवाज संसद तक गूंजेगी और वाघमारे ने ऐलान किया है कि वो इस मुद्दे को राष्ट्रीय स्तर पर उठाएंगी। आज सोलापुर में श्रद्धांजलि सभा में भारी संख्या में महिलाएं और बीजेपी कार्यकर्ता मौजूद रहे, जहां एक ही मांग गूंजती रही, दोषी को फांसी दो और बेटी को इंसाफ दो। खरं तर आजचं हे आंदोलन सोलापूरच्या नातीच्या, महाराष्ट्राच्या लेकीच्या आणि या देशातल्या प्रत्येक मुलीनं सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठीचं हे आंदोलन आहे। आम्ही सगळ्या जणी आज रस्त्यावरती रणरणत्या उन्हामध्ये एकत्र आलोय, कारण जो नराधम 3.5-4 वर्षाच्या चिमुरडीवरती अत्याचार करतो त्याला जगण्याचा अधिकार नाही, तो फासावरतीच लटकला पाहिजे, ही मागणी समस्त सोलापूरकरांची, महाराष्ट्राची आहे। यामध्ये आम्ही पीडितेच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत, आम्ही न्यायाच्या सोबत आहोत आणि नराधम जोपर्यंत फासावर लटकला जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, हे त्यांना आश्वस्त करण्यासाठी मी इथे आहे। जर मी एक लोकप्रतिनिधी आहे तर कुठेतरी एसी ऑफिसमध्ये बसून प्रतिक्रिया देणं हे माझं काम नाही आहे। सत्ताधारी पक्षाची खासदार म्हणून माझी जबाबदारी जास्त आहे आणि आमदार खासदार असण्यापेक्षा मी या सोलापूरची लेक आहे। ज्या अनवाणी पायानं या सोलापूरच्या रस्त्यांवर चालले, आज पुन्हा त्याच रस्त्यावरती बसून सोलापूरच्या लेकीसाठी न्याय मागताना माझं पद, माझी खासदारकी मला आडवी नाही येणार, कारण हा रस्त्यावरचा संघर्ष करतच मी पुढे आले। आणि त्यामुळे ज्या महिलांनी हंबरडा फोडला, ज्या महिलांनी आक्रोश केला की त्या नराधमाला ठेचून मारला पाहिजे, त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे, आम्ही त्यांच्या भावनांशी सहमत आहोत। परंतु देशात कायद्याचं राज्य आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, नराधम जोपर्यंत फासावर लटकला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। काही आता काय फडणवीस शिंदे यांनी प्रेस बोलली आहे, राज्य सरकारवर टीका केलेली आहे। गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा, थोडं मोठं कांड घडलेला आहे। त्यांनी जल्लोष साजरा करत आहेत ते बंगाल इलेक्शनचा किंवा आसाम इलेक्शनचा। मला वाटतं की ही वेळ राजकारण करण्याची आहे का, ही वेळ राजकीय स्वार्थ साधण्याची आहे का? मी सुद्धा खूप काही बोलू शकते, मी सुद्धा प्रश्न विचारू शकते की जर सोलापूरच्या महिला जर रणरणत्या उन्हात रस्त्यावर आहेत तर ताई, मग आपली नैतिक जबाबदारी नाही का की त्यांच्यासोबत रस्त्यावर येऊन बसण्याची? पण दादा, मी हे बोलणार नाही। हे सगळं बोलायला निवडणुका पडल्यात की हो? हे बोलायला सुद्धा एका लेकीचं मरण पाहिजे का हो आपल्याला? हे बोलायला म्हणजे जिथं त्या लेकीची आई रडतीये, मग तिथं आपणाला आपलं राजकारण आणि राजकीय स्वार्थ, कोणाचा तरी राजीनामा, अरे चुलीत घाला ना तुमचं राजकारण। मला नाही कळत दादा, राजकारण गरीब घरची पोरगी आहे मी, मला कळतं त्या आईचं दुःख, त्यामुळे मी राजकीय स्टेटमेंट करणार नाही हो। राजकारण करायला लई प्रसंग पडलेत। आज महाराष्ट्र रडतोय, सोलापूर रडतोय, त्या पोरीच्या दुःखासाठी रडतोय, त्या आईच्या दुःखासाठी रडतोय आणि त्या लांडग्याला जोपर्यंत फाशी होत नाही ना तोपर्यंत मी लढत राहीन। हा शब्द द्यायला मी आज रस्त्यावरती उभी आहे, बस मला राजकारणाशी देणं घेणं